ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। 4 वर्ष मुख्यमंत्र्यांनी अभ्यास केला हे मला माहिती आहे। शेवटच्या टप्प्यात घाई गडबड केली असली तरी आरक्षणाला आव्हान दिलं जाऊ नये, कारण समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे। आरक्षण टिकलं पाहिजे ही अपेक्षा आहे, असं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण व्यक्त करतात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। मराठा समाजाला अखेर 16% आरक्षण द्यायचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। सर, कशा पद्धतीने बघता, कारण की आतापर्यंत ज्या पद्धतीनं कोर्टाच्या कचाट्यामध्ये हे आरक्षण अडकताना दिसत होतं, आता विधान भवनाने ठराव केलेला आहे। असं आहे की आम्ही जुलै 2014 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला होता आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। आम्ही तो कायदा केल्यानंतर मराठा समाजाच्या युवकांना आरक्षण मिळायला सुरुवात झाली। त्या अध्यादेशाला पुन्हा 6 महिन्यानंतरचा कालावधी असतो अध्यादेशाचा, तो पुढं करण्याचा जो विषय होता तो तेवढंच आमचं सरकार गेलं। नवीन सरकार आलं, त्या कायद्याला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि मला एक त्यामध्ये एक वाईट वाटतं की गेली 4 वर्ष कोर्टाला दिलेल्या आव्हानाचा बचाव आपल्याला कायदेशीर बचाव करता आला नाही, म्हणून त्या कायद्याला स्थगिती मिळाली आणि स्थगिती मिळाल्यामुळे गेली 4 वर्ष काही आरक्षण कोणाला मिळालं नाही। मला अजूनही वाटतं की आपण जर चांगल्या प्रकारे तिथं जर कायद्याचा बचाव केला असता तर कदाचित तो कायदा टिकला असता, पण ते आता झालं गेलं, आपण विसरून जाऊ। मुख्यमंत्र्यांनी 4 वर्ष अभ्यास केला, तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली आणि 4 वर्षाच्या अभ्यासानंतर आता त्यांनी हा कायदा आणलेला आहे। आमच्या कायद्यासारखाच कायदा आहे। ज्या पद्धतीने बघितलं जातं की ओबीसी समाजाला कुठेतरी एसीबीसी म्हणजे वेगळा प्रवर्ग मिळवून हे आरक्षण दिले जाते, त्याच्यामुळे कुठे असं वाटतं का मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणावरून काही वाद निर्माण होऊ शकतात? वाद निर्माण व्हायचे काय कारण नाही की आम्ही जे आरक्षण दिलं होतं त्याच प्रकारचं आरक्षण या सरकारनं दिलेलं आहे। आता अस्तित्वात असलेल्या 52% आरक्षणाला जराही धक्का न लावता त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण आहे आणि त्यामुळे आता 68% एकूण आरक्षण झालेलं आहे आणि मला वाटतं कुठल्याही समाजाने याचा विरोध केलेला नाही, सर्व समाजांनी या मागणीचा पाठिंबा दिलेला आहे, पाठिंबा। त्यामुळे आता मला वाटतं तसे काही वाद होईल का, कुठं संघर्ष वाढेल का, असं उगीच तर्क करण्यामध्ये काही अर्थ नाही। निश्चित म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना एकमताने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विधेयक आहे ते पास झाल्यानंतर स्वागत करताना दिसत आहे। कॅमेरा कल्पेश हटकरसह सुनील काळे, TV9 मुंबई।